कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर द जीनियस अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, जो पेपर 2026 साली म्हणजेच जो पेपर 14 जून 2026 ला कंबाईन साठी येणार आहे, तर त्यातील जे गणिताचे प्रश्न आहेत ते कशा पद्धतीचे असणार आहेत, हेच प्रश्न असणार आहेत का नाही या पद्धतीचे असू शकतात. तर ते कोणते प्रश्न आहेत, कोणत्या प्रश्नांचा सराव आपण जास्तीत जास्त केला पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळतील, तर हे आजच्या लेक्चर मध्ये बघायचंय. तर बघा, आत्ताच म्हणजे काल काल किती तारीख होती, तर ती होती 17 मे. 17 मे 2026 ला जो पेपर झाला आहे तो कोणता झालाय? कंबाईन कंबाईन मेन्सचा झालाय. आणि तुम्ही जर बघितलं, प्री आणि मेन्स जवळपास सेम प्रश्न विचारलेत. जसे की तुम्हाला दाखवतो की हा नातेसंबंधात जाऊ द्या, पण हा सरासरीचा प्रश्न. प्रीला आपण सेम अशा टाईपचा एक प्रश्न पाहिलाय. तुम्ही जर काळकामवेगचा प्रश्न बघितला, सेम ह्या टाईपचा काळकामवेगचा प्रश्न प्रीला विचारलाय. त्यानंतर आपण जर पुढे बघितलं, श्रेणी विचारलेलीच आहे. श्रेणी तिकडे पण विचारते, इकडे पण विचारते, म्हणजे प्रश्नांचे टाईप कसे जवळपास सेम आहेत. आणि मग त्या टाईपचे प्रश्न, तो पॅटर्न आपल्याला डिकोड करायचा आहे. आता जर आपण बघितलं तर आपल्याला आजपर्यंत अशा टाईपचे प्रश्न येत नव्हते, पण क्षेत्रफळ आणि घनफळ हा नवीन पॉइंट ऍड केलेला आहे आणि त्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारत आहेत सध्या. आपण जर तो पॅटर्न डिकोड केला तर नवीन टाईप कोणता इन्क्लूड केलाय एमपीएससीने, तर क्षेत्रफळ घनफळाचा. तर क्षेत्रफळ, घनफळ आणि परिमिती, तर हे 3 पॉइंट आपल्याला नव्याने शिकावं लागणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बघावं लागेल सेम ह्या टाईपचा प्रश्न 2025च्या प्रीला विचारलेला आहे. आता 26च्या प्रीला पण अशा टाईपचे प्रश्न 100% विचारू शकतात. आणि मग हे प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे ते आज आपण पाहणार आहोत. तर चला चालू करूया. सगळ्यात महत्वाचं हे विश्लेषण असणार आहे आजचं, कारण की ह्या विश्लेषणावर आपला पुढच्या महिन्याचा पेपर डिपेंड आहे. तो कसा जाईल, काय जाईल, हे प्रश्न मॅक्सिमम तुम्ही प्रॅक्टिस करा. याची पीडीएफ द जीनियस अकॅडमीचा जो आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर मी ह्याची पीडीएफ अपलोड करतो, जेणेकरून तुम्हाला ती प्रॅक्टिस करता येईल. तर बघा, पहिला प्रश्न बघा. एका टेबलवर ठेवलेल्या प्रकाशचित्राकडे बोट दाखवून नीता म्हणाली, तिची आई म्हणजे जे फोटो आहे, फोटोमध्ये जी मुलगी आहे तिची आई म्हणजे ही मुलगीच आहे. तिची आई माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. म्हणजे ही स्त्री कोण आहे, तर ही ती नीताच आहे. जी फोटो नीता आहे आणि ही तिची मुलगी आहे. जी फोटो आहे ना, फोटो तो नीताच्या मुलीचा आहे. म्हणजेच आपल्याला थोडस वाचलं की कळून जाते की सोपा प्रश्न आहे. नीताची मुलगी, उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया. 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयांची बेरीज 50 वर्ष आहे, तर सर्वात लहान मुलाचे वय किती? आता जवळपास अशा टाईपचा प्रश्न विचारला तर ह्याचं उत्तर यापैकी नाही सहसा येत नाही, कारण उत्तर येऊन जातं. ठीक आहे. आता जो लहान मुलगा आहे, लहान मुलाचे वय आपण जर एक्स मानले, ठीक आहे, तर किती मुलं आहेत? तर 5 मुलांच्या वयाचे. आता आपण ए बी सी डी ई ही 5 मुलं आहेत. लहान मुलाचं एक्स आहे, तर त्याच्यापेक्षा मोठ्याचं एक्स अधिक 3 येईल, त्याच्यापेक्षा मोठ्याचं एक्स अधिक 6 येईल, त्याच्यापेक्षा मोठ्याचं एक्स अधिक 9 आणि सगळ्यात मोठ्याचं येईल एक्स अधिक 12. आणि हे सर्वांची बेरीज किती आले? ते आले 50. मग बघा, सगळ्यांची बेरीज करून घेऊया. किती आले एक्स? 1 2 3 4 5. 5 वेळा एक्स आलं आणि 3 आणि 6 9 9 18 18 आणि 12 30. तर 5 एक्स ची किंमत किती आली? 50 वजा 30. 5 एक्स ची किंमत आली 20. एक्स ची किंमत आली 4. एक्स ची किंमत आली 4, पर्याय क्रमांक 1. पण याच्यापेक्षा पण लवकर उत्तर येतं. कसं येतं बघा, की ज्या वेळेस मी म्हणतोय की लहान मुलाचं वय काढायचंय, तर लहान मुलाचं वय हे जर 10 असेल, तर मोठ्यांची वय 10 पेक्षा जास्तच असणार. 10
मग पुढच्याच असेल 13, मग त्याच्या पुढच्याच 16, मग असं असेल. म्हणजे ह्याची जर मी 5 पट केली तर सरळ सरळ हेच 50 पेक्षा जास्त 50 येते. 50 येते. लहानाचं 10 तर त्याच्यापेक्षा मोठ्याचं 10 पेक्षा जास्त असेल, हे उत्तरच येऊ शकत नाही, हे पण उत्तर येऊ शकत नाही. म्हणजे जर इलिमिनेशन मेथड यूज केली आपण, थोडस लॉजिक लावलं तर हे दोन उत्तर कॅन्सल होतात आणि उत्तर येते ऑप्शन 1. जरी ऑप्शनने गेले तर ऑप्शन इलिमिनेट होतात, ऑप्शन 1 उत्तर येते. ही सिंपल मेथड आहे, लगेच उत्तर येऊन जाईल. पुढील प्रश्न बघा. एक काम एक पुरुष 3 महिला आणि 4 मुले 96 तासात पूर्ण करतात. मग मेलला आपण पुरुषला आपण एम घ्यायचं असतं, महिलाला डब्ल्यू आणि मुलांना बी, आणि ह्यांना किती वेळ लागतोय? 96 तास लागताय. गुणाकार 96 होईल ह्यांचा. तेच काम, तेच जे काम आहे तेच काम 2 पुरुष 2 मेल 8 मुले 8 बॉईज 80 तासात पूर्ण करतात. तसेच 2 पुरुष आणि 3 महिला ते काम 120 तासात करतात. बघा, 2 मेल आणि 3 वुमन तेच काम 120 तासात पूर्ण करतात. तर 5 पुरुष आणि 12 मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करू शकतील? अशा टाईपचा प्रश्न आहे हा. ठीक आहे. आता कम्पेअर करायचंय आपल्याला, हे सोडवायचंय. तर कुठून सोडवू शकतो आपण? आपण कोणताही 2 सगट घेऊ, 2 सगट घेऊन आपल्याला ते सोडवावं लागेल. ठीक आहे, हे 120 आहे. मग काय करूया आपण की पहिले इक्वेशन बघूया. पहिले इक्वेशन मग काय येईल? हे भागाकाराच्या स्वरूपात हे आहे तसंच लिहू, m अधिक 3w अधिक 4b ची किंमत किती आली? 96. ची किंमत आहे 96 बरोबर. 2m अधिक 8b गुणाकार किती? 80. सेम काम आहे. आता इथं आपण हे भागाकारात घेऊ, m अधिक 3w अधिक 4b भागाकारामध्ये काय येईल? 2m अधिक 8b बरोबर 80 छेद 96. 16 ने भाग जाईल, 16 85 16 सत्तर 96. ठीक आहे, तिरकस गुणाकार होईल. 6 ने इथं गुणा, m अधिक 3w अधिक 4b बरोबर 5 2m अधिक 8b. आता हे सॉल्व करूया. 6m अधिक sin त्रिक 18w अधिक sin क्यूब 24b बरोबर किती आलं? 10m अधिक 8 8 पंचे 40b. ठीक आहे. आता हे सगळं एका साईडला घेऊ. तर 10m मधून 6m गेलं. ठीक आहे, आपण वरती स्क्रोल करूया. ह्या 10m मधून 10m वजा 6m येईल, वजा 18w येईल अधिक 40b 40b वजा 24b करेक्ट बरोबर काय आलं? 0. आता 10 तून 6 गेलं, 4m वजा 18w अधिक 16b बरोबर काय आलं? 0. ह्याला 2 ने भाग जाईल. ठीक आहे, 2 ने भाग जाईल. इथे किती आलं? 2m वजा 9w अधिक 8b किंमत आली 0. तर हे असं एक पहिले इक्वेशन होईल. सेम त्या टाइपने दुसरं इक्वेशन बनवावं लागेल. आता पुढच्या दोनचं एक इक्वेशन बनवूया आपण. ह्या दोघांचं बघा, 2m अधिक 8b तिथं किती? 80 बरोबर 2m अधिक 3w गुणाकार किती? 120. 40 ने भाग जाईल, 40 दुने 80 40 त्रिक 120. बघा 2 ने गुणा, तर किती आलं? 4m अधिक 8 दुने 16b बरोबर 3 दुने 6m अधिक 9w. हे सगळं एका बाजूला घ्या. 6m मधून 4m गेलं, 6m वजा 4m वजा 16b अधिक 9w किती आलं? 0. 6m मधून 4m गेलं, 2m वजा 16b अधिक 9w किती आली किंमत? 0. आता बघा, हे जे दोन इक्वेशन आहेत, हा हे वालं इक्वेशन आणि हे वालं इक्वेशन कसं आहे?
इक्वल आहे, इक्वल आहे. मग ह्याच्या पुढेच हे इक्वेशन लिहू शकतो कारण की दोन इक्वेशन सेम आहेत. मग बघा 2m वजा 16b अधिक 9w बरोबर काय येईल? 2m वजा 9w अधिक 8b. तर 2m ला 2m कॅन्सल होईल. हे 16b वजा इकडे जाऊन काय होईल? अधिक 8b अधिक काय येईल? 16b. आणि हे 9w इकडे येऊन काय होईल? अधिक होईल 9 9 18w बरोबर 16 8 24b. कितीने भाग जाईल ह्याला? याला जाईल 6 ने भाग. 6 त्रिक 18 3w 6 चौक 24b म्हणजे w छेद b बरोबर किती आलं? 4/3. मग डब्ल्यू ची व्हॅल्यू किती आली? डब्ल्यू ची व्हॅल्यू आली 4 आणि बी ची व्हॅल्यू किती आली? बी ची व्हॅल्यू आली 3. तर हे एवढं सॉल्व्ह केल्यावर एवढंच आपल्याला उत्तर मिळतं. म्हणजे इथपर्यंत येतोय आपण. आणि इथं आल्यावर मग आता पुढचं कॅल्क्युलेशन होईल. बघा हे कॅल्क्युलेशन तुम्हाला हे वर्डवरच कॅल्क्युलेशनचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता मी पुढच्या स्टेप सांगतो. ठीक आहे. हे इझिएस्ट वेने जरी अजून कोणती मेथड असेल तर ती पण लगेच सांगूया आपण. नसेल तर आपण ही मेथड किंवा हा प्रश्न पेपरच्या टायमाला तर स्किप करावा लागेल कारण केवढा मोठा होतोय बघूया आपण त्याच्यामध्ये काय शॉर्ट ट्रिक निघते का. डब्ल्यू ची किंमत आली 4 आणि बी ची किंमत आली 3. डब्ल्यू ची किंमत आहे 4 आणि बी ची किंमत आहे 3. ठीक आहे. आता बघा पुढचे इक्वेशन जे आहे त्याच्यावर आपण ह्या किमती टाकू ह्या दोन इक्वेशन मध्ये. इथं 2m ला 2m ऍज इट इज राहील. बी ची किंमत किती आहे? 3. इथं 80. 2m ला 2m तसंच राहील. डब्ल्यू ची किंमत किती आहे? डब्ल्यू ची किंमत आहे 4. इथं 120. 40 ने भाग जाईल. 40 2 80. 40 त्रिक 120. 2 ने आतमध्ये गुणा 2 2 4m अधिक 24 बरोबर 3 त्रिक 3 2 6m 12 त्रिक 36. मग काय येईल? 6m वजा 4m. ठीक आहे. तिथं 24 2 48 येईल सॉरी. हा तर तिथे येईल 48 वजा 36. 2m ची किंमत किती आली? 2m ची किंमत आली 12. m ची किंमत किती आली? m ची किंमत आली 6. तर हे टोटल ह्यांची इफिशियन्सी निघली. m किती आलं? m आलं 6. मग आपल्याला काय काढायचंय? 5m आणि 12b यांना एकूण किती वेळ लागेल? तर यांना किती वेळ लागेल? यांचे 1 तास लागेल. ठीक आहे. तर तो कसा येईल आता बघा. बरोबर ह्यांचं पण इक्वेशन पुन्हा इतकं येईल. ह्यांचं इक्वेशन ह्याच्यातल्या कोणासोबत पण तुम्ही कम्पेअर करू शकता. 2m अधिक 8b चा गुणाकार 80 यांच्याशी कम्पॅरिझन होईल. मग आता हे कम्पॅरिझन करताना सगळ्यांची किमती लिहून घ्या. सगळ्यांच्या किमती लिहिल्या की आपल्याला उत्तर येईल. इथं काय डेजला आपण x मानू तर x ची व्हॅल्यू येईल. मग बघा x बरोबर काय येईल? 2m अधिक 8b गुणाकार कोणाशी? 80 भागिले 5m अधिक 12b. आता किमती लिहूया. 2 m ची किंमत किती आहे? 6. बी ची किंमत किती आहे? 3 गुणाकार किती शे? 80 भागाकारामध्ये 5. m ची किंमत किती आहे? 6 आणि बी ची किंमत किती आहे? 3. 3 12 8 त्रिक 24 गुणाकार 80 भागिले 6 पंचे 30 आणि 12 त्रिक 36 किती आलं बघा. हे हे पण 36 गुणाकार 80 भागिले 36 अधिक 30 66. किती भाग जाईल यांना? यांना जाईल 6 ने भाग. इथं आला 11 इथं आलं 6 8 6 48 480 भागिले 11. 11 ने भागलं किती आलं? 11 चौक 44 11 त्रिक 33 7.11 43.7/11 म्हणजेच
पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. म्हणजे एवढा तो प्रश्न मोठा होता, लेंदी होता. मग याची दुसरी ट्रिक आहे का की ज्याने करून आपलं उत्तर लगेच येईल? तर ते पण लगेच घेऊया. बघा काय असू शकते की आपण जर नॉर्मल मेथडने सोडवायला गेलो तर हा प्रश्न आपल्या आवाक्याच्या बाहेर जाऊ शकतो आणि हिथंच 5 मिनिटं गेल तर मग बाकीचा पेपर कधी सोडवायचा? आपल्याला किती वेळ असतो एखाद्या प्रश्नाला? 36 सेकंद. आपण म्हणू की 1 मिनिट दिला तर 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ देणं हे पण आपल्याला काय होऊ शकतं, घातक होऊ शकतं. तर बघा काय येते उत्तर. ह्या प्रश्नाला एक दुसरी मेथड बघूया की जी पहिल्यापेक्षा इझी असेल. तर काय असेल तर बघा, ते पहिले सारखंच लिहावं तर लागेल आपल्याला आणि ह्यांचा गुणाकार किती आहे, ह्यांना कितीने गुणावं लागेल? 96ने. मग आता हे बरोबर काहीतरी काम असेल, ठीक आहे. आता हे तर 96ने गुणलंय, पुढे गुणलंय 80ने आणि त्याच्या पुढच्याला कितीने गुणावं लागेल? 120ने. तर 96, 80 आणि 120 यांचा काय काढूया आपण? लसावी. यांचा लसावी किती आला? तो आला 480. म्हणजे एकूण काम आपण मानू की 480 युनिट काम, 480 काम आहे हे मानू. जर आपण हे मानलं 480 काम आहे तर प्रश्न सोपा जातोय. तो कसा बघा, हे बरोबर 480 आलं. मग दुसरं काय येईल? 2m अधिक 8b ची किंमत किती? गुणाकार किती? 80 सोबत बरोबर किती आलं? 480. आणि शेवटचं इक्वेशन काय येईल? 2m अधिक 3w गुणाकार 120 बरोबर 480. आणि आपल्याला काय काढायचंय? 5m अधिक 12b बरोबर किती? आता हे पण किती असणार आहे? 480 असणार आहे. 480 ला जो इथला तास आहे, तासाने इथं भागावं लागेल. इथं आपण x म्हणून 480 ला कशाने तरी भागायचं. 480 ला आपल्याला काय करावं लागेल? भागावं लागेल. मग ज्यावेळेस 480 ला मी कशाने तरी भागतोय तर मी इथं ऑप्शन चेक करतो. आता ऑप्शन वरून येतो मी, एवढंच लिहितो, ऑप्शन कडे येतो. अजून एक मेथड सांगतो मी तुम्हाला, ह्या मेथडने कसं उत्तर काढायचं. पण मी जर ऑप्शन बघितले तर बघा 39.111 आहे. तर 11 आणि 39 ची मी काय केला? गुणाकार केला. तर 11 त्रिक 33, सॉरी 11 आणि 11 त्रिक 33, 33 आणि 9, 33 आणि 9 42 अधिक 1 11 किती आलं? सॉरी अधिक किती येईल? हा एकच येईल. 430/11 आलं. म्हणजे हे तर वरती किती यायला पाहिजे होतं? 480. हे तर किती आलं? 430. म्हणजे हे तर कट झालं, हे कट झालं. आता पुढचं घेऊ, 42.711. आता किती आलं पाहिजे आपल्याला? अंशस्थानी 480 आलं पाहिजे. तर 42 गुणिले 11 अधिक 7, 11 दुने 22, 11 चोक 44, 44 अधिक 2 43. हे पण येत नाही, हे पण कॅन्सल झालं. आता तिसरं बघा, 43 गुणिले 11 अधिक 7, 11 त्रिक 33, 11 चोक 44 आणि 3 47. आलं उत्तर ऑप्शन 3. ऑप्शन 3 उत्तर आलं. 480 यायला पाहिजे लसावी. लसावी काय आला पाहिजे? त्याला भागलं पाहिजे, त्यावेळेस तसं उत्तर येईल. हे झाली सेकंड मेथड जी आहे ऑप्शन वरून. आता तिसरी मेथड बघा. तिसरी मेथड नाहीये ती, म्हणजे प्रोसिजरचाच भाग आहे. ह्या प्रोसिजरनेच उत्तर काढायचं. कसं काढायचं ते बघूया आपण. आता 96 ने मी ज्यावेळेस ह्याला भाग देईल त्यावेळेस इथे येईल 5, 80 ने ज्यावेळेस भाग देईल त्यावेळेस येईल 6, 120 ने भाग देईल त्यावेळेस येईल 4. तर माझं जे इक्वेशन खूप अवघड बनत होतं, तर ते इक्वेशन काय बनले बघा. तर इथं मी असं लिहू शकतो, m अधिक 3w अधिक 4b ची किंमत लिहू शकतो मी 5. आता बघा इथं 2m अधिक 8b ची किंमत मी लिहू शकतो 6. म्हणजेच m अधिक 4b ह्याला जर मी 2 ने भागलं तर उत्तर काय येईल? 3. मग m अधिक 4b ची किंमत आली 3 आणि इथं m अधिक 4b, मग ह्याची किंमत किती आली?
ह्याची किंमत आली 3, ती 5 मधून वजा केलं तर 3W ची किंमत किती आली? 3W ची किंमत आली 2. आता 3W ची किंमत जर 2 आहे तर इथं 3W आहे बघा. 2M अधिक 3W बरोबर किती? 4. 3W ची किंमत किती आहे? 2 आहे. 2M अधिक 2 बरोबर 4. म्हणजेच 2M ची किंमत 2, M ची किंमत 1. आता M ची किंमत 1 आली. M ची व्हॅल्यू काय आली? 1. M बरोबर 1. आता B ची व्हॅल्यू काय येईल बघा. आता B ची व्हॅल्यू हितच काढू शकतो. M ची किंमत जर 1 आहे तर 3 वजा 1 2. 4B ची किंमत किती? 2. B ची किंमत किती? 2/4. 2/4 म्हणजे 0.5. B ची किंमत आली 0.5. आता 480 ला भागायचे. 480 ला कशाने भागणार आपण? 480 ला आपण भागणार 5M अधिक 12B ने. मग 480 भागिले M ची किंमत आहे 1 आणि B ची किंमत आहे 0.5. 12 ने 0.5 ला गुणलं 6 आलं. 480 भागिले 11. तर अशा जवळपास आपण 3 मेथडने हा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलाय. बघा हा प्रश्न इन दी एंड हा आपण असं म्हणू शकतो की डिफिकल्ट कॅटेगरीचाच आहे. ठीक आहे. जर उत्तर काढायचं असेल तर ऑप्शन वरून सगळ्यात आधी आलं असतं जे की 480 आपल्याला यायला पाहिजे होतं. 480 लसावी यायला पाहिजे होता. पण ते पेपरच्या टाइम मध्ये सुचणं ही खरंच खूप अवघड गोष्ट आहे. ठीक आहे. आता पुढील प्रश्न बघूया. खालील संख्या श्रेणीमध्ये पुढील संख्या कोणती असेल? खूप सोपं आहे बघा. तुम्ही फरक काढून जरी गेले तरी येईल उत्तर तुम्हाला आणि फरकाने जरी नाही गेले तरी पण उत्तर येईल. 2 आहे, 9 आहे, 28 आहे, 65 आहे, 126 आहे. मग ह्याच्यातून जर 1 वजा केलं तर काय आलं? 1. ह्याच्यातून 1 वजा केलं 8, ह्याच्यातून 1 वजा केलं 27, ह्याच्यातून 1 वजा केलं 64, ह्याच्यातून 1 वजा केलं 125. हे काय आहे? हा 1 चा घन आहे, हा 2 चा घन आहे, हा 3 चा घन आहे, हा 4 चा घन आहे, हा कितीचा घन आहे? 5 चा घन आहे. मग पुढचा 6 चा घन किती आला? 216. 216 कशातून वजा केलं? 1 वजा केल्यावर येतं 217तून 1 वजा केल्यावर 216 येतं. म्हणजे उत्तर काय येईल? ऑप्शन 2. सॉरी 216 म्हणतो. हे तर किती? 216 ऑप्शन काय येईल? 2 येईल. ठीक आहे. आता पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 5. तर खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती संख्या येतील? सोपं आहे बघा. 5 नंतर 7 दिले, 7 नंतर 9, 9 नंतर 11, 13, 13 नंतर काय येईल? 15 येईल. इथं आलं 15, इथे एक आलं. पुढे 6 1 6 6 2 12, 6 1 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36. ऑप्शन 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. म्हणजे तो प्रश्न अवघड तर पुढचे प्रश्न कसे दिले? सोपे दिले. पुढचे प्रश्न आपल्याला सोपे दिलेले आहेत. बघा, स्वराकडे बोट दाखवत अमित म्हणाला. म्हणजे ही स्वर आहे. स्वराकडे बोट दाखवत अमित म्हणाला, हिचे वडील हिचे वडील माझ्या आईच्या म्हणजे अमितची आई अमितच्या आईच्या बहिणीची बहिणीचा मुलगा म्हणजे खाली आला बहिणीचा मुलगा. मग इथं आली स्वरा. बहिणीचा मुलगा आहे म्हणजे अमित आणि स्वराचा वडील हे काय आले? भाऊ आले. हे काय आले? भाऊ आले. मावस भाऊ असेल. ठीक आहे. भाऊ आले तर अमित आणि स्वराचे नाते काय? तर अमितचे स्वराचे नाते असणारे काकाचं काय असेल? अमित कोण असेल? काका असेल किंवा चुलता असेल. ठीक आहे. तर 6चं उत्तर काय येईल? ऑप्शन 1. आता पुढील प्रश्न बघूया. बघा, 5चा 5वा या संख्येस 4 ने भागल्यास बाकी किती राहते? 2 मेथडने जाऊया आपण. पहिली मेथड तर काय असेल? 5चा 5वा म्हणजे 1 2 3 4 5. 5 वेळा 5 भागिले 4. किंवा ह्यांचा गुणाकार करूया. 5 5 25.
पाचा पाचा 25, 25 गुणिले 25 गुणिले 5, 625 गुणिले 5, 3125. तर ह्यांचा गुणाकार आला 3125. आता ह्या 3125 ला आपण 4 ने भागू. 4 7 28, 4 8 32, 4 1 4. म्हणजे बाकी किती राहिली? बाकी राहिली 1. तर असं उत्तर येतं. पण समजा इथं 5चा 5वा दिलाय, इथं इथं 5चा 25 दिला असता तर मग आपण करू शकलो नसतो ना, आपण एवढं कॅल्क्युलेशन करूच शकलो नसतो. मग उत्तर कसं काढायचं? उत्तर काढायचं लय सोपं आहे. ह्या 5ला भागायचं 4ने, 4ने भागायचं, बाकी किती राहिली? 1. आता तुम्ही काय म्हणाल की सर प्रत्येक वेळेस असं पॉसिबल आहे का? हेच उत्तर येईल का? हे तुझं 5च्या ऐवजी दुसरा अंक घेतला असता तर मग शक्य आहे का? तर बघा, हे जे ट्रिक आहे की हे 1 आलं तर उत्तर काय येईल? 1चा इथं कितवा घात आहे? 5वा. तर इथं पण 1चा 5वा घात येईल. तर 1चा 5वा घात ही बाकी असेल. 1चा 5वा घात किती असतो? 1च असतो. तर ही ट्रिक लक्षात घ्या. कारण की काय होईल की इथं बघा, 5ला 4ने भागले असता बाकी उरते 1. त्यामुळे 5चा 5वा ला 4ने भागल्यास येणारी बाकी पण काय असेल? 1च्या 5च्या बरोबरची असेल. 1चा 5वा घ्यावा लागेल. हे तर समजा जर दुसरी संख्या आली असती तर इथं 2चा 5वा घ्यावा लागला असता. ठीक आहे, इथं मोठा अंक असता तर तसं त्या पद्धतीने जावं लागलं असतं. पण इथं ह्या पद्धत ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघूया. जर ₹2 व ₹5 यांची नाणी 3:2 या प्रमाणात घेतल्यास मग 2 रुपये आणि इथं 5 रुपये यांचं प्रमाण किती आहे? 3:2. ही नाणी 3x पकडू, ही नाणी 2x पकडू. म्हणजे 2 रुपयाचे किती झाले? 6x रुपये झाले आणि 5 रुपयाचे झाले 10x रुपये. ठीक आहे. आता 6x अधिक 10x यांची बेरीज किती आहे? 320 आहे. यांची बेरीज आहे 320. 16x ची किंमत किती आली? 320. x ची किंमत किती आली? 320 भागिले 16. 16 32, 20 आली. x ची किंमत आली 20. म्हणजेच x ची किंमत आली 20 आणि ह्याच्याकडे किती नाणी आहेत? 3x. 3 गुणिले 20 बरोबर किती आली? 60. तर 60 नाणी कशाची आली? 60 नाणी आली 2 रुपयाची. ह्या अशा पद्धतीने येईल. समजा एखाद्या विद्यार्थ्याला हे समजतच नसेल, मी काय केलं हे समजलंच नाही, तर आपण ऑप्शन वरून जाऊ शकतो. ऑप्शन वरून जाऊया, मी तुम्हाला दाखवतो. एक तर पहिली गोष्ट काय की 2 रुपयाची नाणी. 2 रुपयाची नाणी कितीच्या पटीत आहेत? 3च्या पटीत आहेत. मग 3च्या पटीतली संख्याच आपलं उत्तर असेल. मग 65ला 3ने भाग जातो का? नाही जात. 40ला जातो का? नाही जात. मग ह्या 2 मधलंच एक कोणतं तरी उत्तर असेल. समजा हे उत्तर आहे, तर 45ला 3ने भागलं तर 15 आलं. 15ची दुप्पट ही किती आली? 30. म्हणजे 45 नाणी जर 2ची असतील तर 30 नाणी ही 5ची असतील. बरोबर. ह्यांची बेरीज 320 येते का? बघा, हे आलं 90, हे आलं 150. ह्यांची बेरीज तर 240 आली. म्हणजे हे उत्तर येते का? हे उत्तर येत नाही. मग 60 घेऊया. ठीक आहे, 60 घेऊया. आता 3 म्हणजे किती आहे? 60. तर 2 म्हणजे किती असणार आहे? 40. 20ची पट आहे. आता बघा, 60 नाणी 2ची आणि 40 नाणी 5ची. ह्यांची बेरीज 320 येते का? बघा, 12 120 आणि हे 200 आली. बेरीज 320 आली. तर तुम्ही ऑप्शननेही जाऊ शकता आणि पहिली मेथड सांगितली त्या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता. आता पुढे बघा, हे आपण मगाशी बघितलेलं. तर एक वर्तुळ आहे आणि आयत ABCD सर्व शिरोबिंदूतून जाते. आता तुम्हाला ऍक्च्युअल आकृती दाखवतो म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की प्रश्न काय आहे. हा वर्तुळ आहे आणि ह्या वर्तुळात एक आयत आहे. आपण आयत काढून घेऊया. नीट नाही आलेला. बर, आपण दुसरा आयत काढू. हाच घेऊ, आयत.
हा चौकोनात आयत आहे एबीसीडी. आपण नाव देऊया ए बी सी डी. आता बघा, हा जो वर्तुळ आहे, वर्तुळ आयताच्या सर्व शिरोबिंदूतून जाते. आयताची लांबी 8, रुंदी 6, तर त्रिज्या किती असेल वर्तुळाची? आता हा जो कर्ण आहे ना, कर्णाच्या निम्मे असते त्रिज्या. कर्णाच्या काय असते? निम्मी, बरोबर निम्मी, हे लक्षात ठेवा. कर्णाच्या निम्मी म्हणजे इथं काय काढायचं आहे? कर्ण काढायचं आहे. 6, 8, 10चं काय असतं? त्रिकूट असतं. त्रिकूट कितीचं असतं? 6, 8, 10चं. म्हणजे व्यास किती आला? व्यास आला 10. म्हणजे त्रिज्या किती येईल? त्रिज्या येईल 10च्या निमपट. उत्तर येईल 5. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता हा सेम प्रश्न आलता 2025च्या प्रीला, अशा टाईपचा आलता. त्याची मांडणी जमली की प्रश्न जमला. एवढा सोपा असतो प्रश्न. कसा लिहायचं बघा. एक वस्तू 400 रुपयाला विकत घेतली व बला 10% नफ्याने विकली. म्हणजे 100ची वस्तू कितीला विकली त्यांनी? 110ला विकली. 100ची वस्तू विकली 110ला. आता बने ती वस्तू 20% तोट्याने विकली. म्हणजे 100ची वस्तू कितीला विकली? 80ला. व क ती वस्तू 25% नफ्याने विकली. म्हणजे 100ची वस्तू कितीला विकली? 125ला. आणि ही जी उत्तर कॅल्क्युलेट करल तर ती डने घेतलेली डला कितीला पडली. म्हणजे फक्त एवढं इक्वेशन आपल्याला काढायचंय. मग बघा, सोपं आहे. आता 2 शून्याला इथं 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, ह्या शून्याला हा शून्य, हा शून्याला हा शून्य. 25 ने भाग दिला, 25 5 सव्वाशे, 25 चौक 100, 4 1 4, 4 2 8, 5 2 10, 10 चौक 40, 40 गुणिले 11, 440 उत्तर येईल. 440. एकदम सहज सोपा सुटणारा प्रश्न होता. पुढे बघूया प्रश्न क्रमांक 11. परत हा प्रश्न 2000 बघा प्रीला विचारलेला आहे. पण तो प्रश्न कसा विचारला होता? तो प्रश्न होता 1 ते 97 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या सरासरी किती, असा प्रश्न होता. 1 ते 97 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी किती. आणि हा प्रश्न काय? 1 ते 101 पर्यंत असणाऱ्या नैसर्गिक समसंख्यांची बेरीज किती. आता किती सोपा आहे, किती सोपा प्रश्न आहे बघा. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, पहिली सम अधिक शेवटची सम संख्या भागिले काय येईल? 2. गुणाकार काय येईल? एकूण समसंख्या, एकूण समसंख्या. बघा, आता पहिली समसंख्या 2 आहे आणि शेवटची समसंख्या 100 आहे, भागिले 2. आणि 1 ते 100 पर्यंत किंवा 1 ते 101 पर्यंत किती समसंख्या आहेत? 50 आहेत. मग 102 भागिले 2 गुणाकार 50. 2 ने भागा 51 येईल, 51 गुणाकार 50, 2550. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढे प्रश्न बघूया. एका विद्यार्थ्यास शास्त्र, गणित, इंग्रजी या 3 विषयांच्या परीक्षेत क्रमशः 5 आज 10 4 या प्रमाणात मार्क पडले. आता बघा, प्रश्न कोणत्या टॉपिकवर विचारतायत? तर इथं लक्षात घ्या, संख्याज्ञान व संख्याज्ञानावरील क्रिया या 2 टॉपिकवर प्रश्न विचारले जात आहेत. या 2 टॉपिकवर प्रश्न विचारले आहेत जास्तीत जास्त. मग संख्याज्ञानमध्ये कोणते घटक येतात? संख्याज्ञानावरील क्रियामध्ये कोणते येतात? सरासरी येतो, ठीक आहे, गुणोत्तर प्रमाण येतो, काळ काम वेग येतो. तर हे जे 3 टॉपिक आहेत हे कंपल्सरी आपल्याला जास्त मार्काचे विचारतात. त्याच्यानंतर संख्याज्ञान मध्ये आता मागचा प्रश्न जो बघितला होता, समसंख्यांची बेरीज किती, विषम संख्यांची, तो प्रश्न कशात येतो? संख्याज्ञानामध्ये येतो. तर आपण जर पहिले बेसिक टॉपिक जर 5-6 केले तर आपल्याला हे प्रश्न अडणार नाहीत, ठीक आहे. आणि त्यानंतर क्षेत्रफळावर प्रश्न विचारत आहेत, तर तेही घेऊ आपण. बघा, आता एका विद्यार्थ्यास शास्त्र, गणित व इंग्रजी या 3 विषयाच्या परीक्षेत शास्त्र, गणित आणि इंग्रजी किती मार्क आहेत? शास्त्राला 5x, गणिताला 10x, इंग्रजीला 4x. तिघांची मिळून मार्क किती झाले? 380. करा बेरीज. 10 5 15 4 19. 19x ची किंमत आली 380.
एक्स ची किंमत आली 380 भागिले 19, 19 ची दुप्पट 38, म्हणजे एक्स ची किंमत आली 20, एक्स ची किंमत 20. बघा ह्याला 20 ने गुणा, 5 गुणिले 20 किती आलं 100, 10 गुणिले 20 200 आणि 4 गुणिले 20 80. म्हणजे शास्त्राला मिळेल 100 मार्क, गणिताला मिळेल 200 मार्क, इंग्रजीला मिळेल 80 मार्क, गणिताला किती मार्क मिळेल 200. आता खूप सोपा प्रश्न आहे. प्रवाह बोट म्हणजे हे जे मी तुम्हाला म्हणलं काळकान्वयक संख्या ज्ञानावरील क्रिया, तर त्याच्यामध्ये हा येतो घटक. बघा काळकान्वयकचा सोप घटक आपण म्हणू शकतो पुढे, किंवा ह्याचा वेगवेगळ्या अंतराचा. तर एक बोट 36 किलोमीटर प्रवास करण्यासाठी प्रवाहाच्या दिशेने 6 तास घेते. 36 भागिले 6 किती आलं 6, आणि 36 भागिले विरुद्ध दिशेने 9 किती आलं 4. आता बोटीचा स्थिर प्रवाहातील गती किती सोपं आहे बघा. काय असतं, ह्या दोघांची बेरीज असते 6 अधिक 4 भागिले 2, 10 भागिले 2, उत्तर किती आलं 5, ऑप्शन 1. आणि आपल्याला पाण्याचा वेग विचारला असता पाण्याचा, तर काय केलं असतं 6 वजा 4 भागिले 2, 2 भागिले 2. तर हा कशाचा आला असता पाण्याचा पाण्याचा प्रवाह किती स्पीडचा आहे, वेग आहे तो विचारला, तर त्याचं उत्तर हे आलं असतं. ठीक आहे, दोन्ही आपल्याला कळलं. की पुढचा प्रश्न जर आपल्याला बोटीची गती विचारण्यापेक्षा पाण्याची गती विचारली तरी आपल्याला ते काढता येईल. पुढील प्रश्न बघा. आता बघा घनफळ क्षेत्रफळ परिमिती ह्याच्यावर प्रश्न विचारले जात आहेत, कंटिन्यू विचारले जात आहेत. ह्यांचे फॉर्म्युले हे ते सगळे, म्हणजे आपण काय करूया की सेपरेट व्हिडिओ घेऊया, त्याच्यामध्ये हे सगळं कव्हर करूया. आता एका हॉलची लांबी व रुंदी 15 बाय 12 आहे. ठीक आहे, जर हॉलच्या तळाचे व छतांचे क्षेत्रफळाशी एकत्रित बेरीज ही 4 भिंतीच्या क्षेत्रफळाच्या बेरीज इतके आहे, तर हॉलचे घनफळ किती. आता जी घनफळ विचारलं आहे आपल्याला, घनफळ कसे काढतात, एल इंटू बी इंटू एच, हे घनफळाचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, हा कशाचा फॉर्म्युला आहे, हा घनफळाचा फॉर्म्युला आहे. मग एल किती आहे, एल आहे 12, बी किती आहे, एल आहे 15, बी सॉरी हा, आणि एच 12 गुणिले 15 180, आणि आपल्याला काढायचं एच. आपल्याला फक्त एच काढायचं, एच काढल्यावरच उत्तर येणार आहे. एच कसं काढायचं, तर एच काढण्यासाठी आपल्याला इथं मध्ये एक स्टेटमेंट दिलंय. जर हॉलच्या तळाच्या व छताच्या क्षेत्रफळ, आता हॉलची लांबी रुंदी दिली म्हणजे हे काय तळाचं क्षेत्रफळ आहे, आणि जे तळाचं क्षेत्रफळ असतं तेच छताचं क्षेत्रफळ असतं. तर हॉल कसा आहे आयताकृती आहे, मग आयताकृतीचे क्षेत्रफळ काय असते लांबी गुणिले रुंदी, आणि छताचं पण क्षेत्रफळ ऍड केलं तर हे जे काय होईल दुप्पट होईल. तर 360 हे तळाचं आणि छताचं क्षेत्रफळ आलं. ठीक आहे, आता चार भिंती आहेत, त्या 4 भिंतीचं क्षेत्रफळ काय असतं 2. बघा भिंत जर आपण बघितली लेंथ इंटू हाईट, तर काय असतं एल प्लस बी इंटू एच, हा फॉर्म्युला आहे त्याचा. हे बरोबर किती आलं 360. तर ह्या फॉर्म्युल्याने आपल्याला उत्तर काढावं लागेल. मग बघा एल अधिक बी, एल ची किंमत किती आहे, एल ची किंमत आहे 15 अधिक 12 गुणिले एच बरोबर 360 भागिले हे 2, हे किती आलं 12 आणि 15 27, 27 एच बरोबर आलं 180. एच ची किंमत किती आली 180 भागिले 27. आता ह्याला 9 ने भाग जाईल, 9 दुने 18, 9 त्रिक 27. एच ची किंमत आली 20/3. ही किंमत जर इथं ठेवली 180 गुणाकार 20/3, आपलं उत्तर येऊन जाईल 3 ने भाग जाईल, तिथं 3 ने भाग दिला तर आलं 60, 6 दुने 12, 1200 घनमीटर. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता हा प्रश्न सोपा आहे. आता एक विशिष्ट काम पूर्ण करण्यास मोहनला 15 दिवस लागतात. हा मोहन 15 दिवस लागतात. तेच काम पूर्ण करायला रोहनला 12 दिवस लागतात. आणि समीरच्या मदतीने त्यांनी ते काम फक्त 4 दिवसात पूर्ण केले. म्हणजे मोहन अधिक रोहन
अधिक समीर त्यांना किती दिवस लागले 4. आता एकट्या समीरला ते काम करायला किती दिवस लागतील असं आपल्याला विचारायचंय. तर आपण काय करतो, ह्या तिघांचा काढतो आपण लसावी. 12, 15 आणि 4 किती आला 60. मग 15 चोक 60, 12 पंचे 60 आणि 15 चोक 60. ठीक आहे. मग मला सांगा, हे तिघ मिळून मोहन, रोहन आणि समीर एका दिवसात किती काम करतायत? 15 काम करतायत. त्याच्यातला एकटा रोहन किती काम करतोय? 5. मोहन किती काम करतोय? 4. 4 आणि 5 किती झालं? 9. 15तून 9 गेलं, किती आलं? 6. तर 6 काम कोण करतोय? समीर करतोय. समीर 6 काम करतोय एका दिवसात. मग त्याला किती काम करायचंय? 60. 60 ला जर 6 ने भागलं तर उत्तर किती येतं? 10. तर ह्याची पूर्ण कन्सेप्ट वर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू. हे उत्तर असंच काढता येईल, एकदम सहज सोपं पद्धतीने काढता येईल, काही अडचण येणार नाही. फक्त आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला ती मेथड शिकावं लागेल. तर ह्या मेथडवर एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येऊ आपण. ठीक आहे. पुढील प्रश्न बघू आता. पुढीलपैकी कोणती आकृती चौकोन, आयत व त्रिकोण यामधील संबंध योग्य रीतीने दर्शवते? आता चौकोन आणि आयत, जेवढे काय आयत आहेत ते सगळे चौकोन आहेत. म्हणजे आयत आतमधील, चौकोन बाहेर येईल. आणि ह्या दोघांचा त्रिकोणाशी संबंध आहे का? नाही. नाही तर ऑप्शन 1 येईल. ठीक आहे. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर देईल. पुढे बघा, बी साठी 4 आहे. आता बी चा नंबर किती असतोय? 2. ए चा नंबर किती असतो? 1. जे चा नंबर असतो 7 आणि जे चा नंबर असतो 10. तर इथं बघितलं तर हा 2 चा वर्ग 4 आहे, हा 1 चा वर्ग 1 आहे, 7 चा वर्ग 49 आहे, 10 चा वर्ग 100 आहे. मग 196 कोणाचा वर्ग आहे? 14 चा. 14वा अक्षर कोणतं आहे? N आहे. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघूया. आता एका सांकेतिक लिपीत वतनला स्टार, चौकोन आणि स्वस्तिक आहे, आणि नगरला चौकोन, वर्तुळ आणि त्रिकोण आहे. तर त्याच लिपीत गवत. आता इथं जर बघितलं, व आणि व त म्हणजे ह्या 3 मधले 2 चिन्ह तर आले पाहिजेत. पहिले 3 मधले किती चिन्ह आले पाहिजेत? 2. इथं बघा, हे 2 चिन्ह आहेत. इथं 2 चिन्ह आहेत का? पहिल्यातली नाहीत. दुसरा ऑप्शन गेला. इथं इथं पहिल्यातले 2 चिन्ह आहेत का? आहेत. इथं आहेत. ठीक आहे. इथं आहेत का पहिल्यातले 2 चिन्ह? पहिल्यातले 2 चिन्ह आहेत. म्हणजे ऑप्शन 2च फक्त आतापर्यंत इलिमिनेट झालेला आहे. आता ह्याच्यात जर उत्तर काढायचं म्हणलं तर आपण एका खाली एक लिहूया, आणि उत्तर बहुतेक ह्याचं निघत नाही. उत्तर बहुतेक निघत नाही. आपण बघूया. वतन, मग ह्याच्यात व त न आणि न ग ह्याच्यात काय कॉमन आहे? न. इथं नाही, इथं नाही, आणि ह्यांच्यात चिन्ह कोणतं कॉमन आहे? चौकोन आहे. आता चौकोन तर उत्तरात आलं नाही पाहिजे, कारण की गवत मध्ये नच नाही. गवत मध्ये न नाही, पण प्रत्येक पर्यायामध्ये तर चौकोन दिलाय. मग चौकोन दिलाय, मग उत्तर कसं येते? तर हा एक तर पहिलं तर कन्फ्युजन आहे की ते उत्तर कसं येते. मग ते जर उत्तर येत नाही तर आपल्याला काय पाहिजे? स्टार आणि स्वस्तिक हे तर पाहिजे. एखाद्या पर्यायामध्ये स्टार पण पाहिजे आणि स्वस्तिक पण पाहिजे. नाही तर पण नाही कॉमन, सॉरी. पहिल्या दुसऱ्यामध्ये फक्त नाही कॉमन, तर कुठं दिसत नाही. त्याच्यामुळे हे जे उत्तर तर निघालेलं नाही. तुमचं निघत असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा की हे उत्तर कसं येते, नाहीतर हा प्रश्न कॅन्सल व्हायच्या मार्गावर आहे. पुढे बघूया आपण. खालील वर्तुळालेख पुस्तक प्रकाशित करण्यासाठी होणारे विविध खर्चाचे विवरण दर्शवित आहे. या वर्तुळ लेखाचा अभ्यास करा आणि खालील प्रश्नाचे उत्तर द्या. आता पुस्तक प्रकाशित करण्यासाठी होणारे विविध खर्च आणि दिलेत, आणि बायडिंग साठी झालेल्या खर्चाची वर्तुळ पाकळीचा केंद्रीय कोन किती? भूमितीचा प्रश्न आहे. भूमिती प्लस हा आपला जो स्टॅटिस्टिक आहे, ते दोन्ही कंबाईन करून हा प्रश्न विचारलाय. आता केंद्रीय कोण विचारलाय?
तर इथं किती बायडिंग साठी 20%, तर काय येईल 20/100. 20% म्हणजे काय असतं 20/100. आणि पूर्ण केंद्रीय कोण कितीचा असतो 360चा. हे आलं की उत्तर आलं. शून्याला शून्य गेलं, शून्याला शून्य गेलं, 36×72. उत्तर आलं ऑप्शन 1. पुढे बघा, पृथ्वीवरून नामशेष होणाऱ्या मार्गावर असणाऱ्या काही प्राण्यांच्या प्रजातींची सध्या अस्तित्वात असलेली अंदाजित किमान व कमाल संख्या यांची आकडेवारी रायटर्स या वृत्त संस्थेने प्रकाशित केली आहे, जिचा स्तंभालेख पुढे दिला आहे. तर प्रत्येक प्रजातीच्या या किमान व कमाल संख्या अंदाजित असल्यामुळे त्यांची व त्या प्रजातींसाठी सरासरी घेतली असता कोणत्या प्रजातींची संख्या सर्वात कमी भरेल? आता कोणाची सगळ्यात संख्या कमी भरेल? तर लाल लांडगा पहिल्यात किती 20 आहे आणि दुसऱ्यात किती 30 आहे. 20+30 50, 50/2. म्हणजे लाल लांडगे किती आहेत 25 आहेत. असं सरासरी 25 आहे. फिरतो भगव्या पोटाचा पोपट किती आहे? इथं 20 आहे आणि इथं किती आहे 25 आहे. 20+25 45. 45/2 किती सरासरी आली 22.5. आणि ऑर्नेट जमिनी साप इथं पहिल्यात 10 आहे आणि दुसऱ्यात 50 आहे. 10+50 किती आला 60. 60/2 30. म्हणजे सरासरी सगळ्यात कमी कोणाचे हे जे फिरतो भगव्या पोटाचा पोपट, पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आणि हा आपला सेकंड लास्ट प्रश्न आहे बघा. हा तर प्रश्न खूप सोपा आहे. इथं बघा 10 मध्ये इथं काहीतरी मिसळतोय आपण, म्हणजे 10 पेक्षा मोठी संख्या येईल. मग 10 पेक्षा 10च्या जवळची वर्ग संख्या कोणती आहे पुढची? तर ते 16. 16चा वर्गमूळ 4. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल डायरेक्ट. आता हे डायरेक्ट कसं नसेल काढायचं तर इथं बघा 225चं वर्गमूळ आलं 15. 115 154 आणि 15 किती आलं 169. 169चं वर्गमूळ आलं 13. 108 आणि 13 किती आलं 121. 121चं वर्गमूळ आलं 11. 25 आणि 36 किती आलं 25 आणि 11 36 आलं. 36चं वर्गमूळ आलं 6. 10 मध्ये किती मिसळलं 6. 10 आणि 6 16. 16चं वर्गमूळ आलं ऑप्शन 1 4. आणि आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न. तर ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जी येणारी परीक्षा आहे ती सगळ्यांना सोपी जाईल. तुमच्या मित्रांना तुम्हाला तरी सोपी जाईल. ठीक आहे. आणि पुढील कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा हेही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. ज्या टॉपिकला सगळ्यात जास्त लाईक येतील तर तो टॉपिक आपण लगेच घेऊया. ठीक आहे. आणि त्या टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवूया. तर बघा शेवटचा प्रश्न. सोबतच्या वृत्तालेखात एका कंपनीच्या महाराष्ट्रातील 5 विविध ठिकाणी ABCDE काम करत असलेल्या व्यक्तींचे विवरण दिले आहे. काम करत असलेल्या एकूण व्यक्तींची संख्या 6500 आहे. ए व ई ठिकाणी काम करत असलेल्या व्यक्तींची संख्या, आता ए आणि ई किती काम करतात 15 आणि 21 36% काम करतात. काम करत असणाऱ्यांची संख्या सी ठिकाणी किती काम करते 30. 30% पेक्षा किती जास्त आहे 6% जास्त आहे. आणि 6% कोणाच्या 6%? 6500च्या 6%. उत्तर किती आलं 390. 65ची 6 पट 6 पंचे 30 36 49. ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. तर अशा पद्धतीने जो पेपर 17 मे 2026 रोजी झालाय त्याचं संपूर्ण विश्लेषण आपण घेतलेलं आहे. पुढील लेक्चर मध्ये आपण नवीन टॉपिक घेऊन येऊया, जेणेकरून विद्यार्थ्यांना येणाऱ्या पेपरसाठी जास्तीत जास्त मदत होईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया लवकरच.